सलीमजी, आज एक तुम्ही ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी ज्यांची नियुक्ती झाली त्यावरून तुम्ही काही सवाल उपस्थित केलेले. 3 सवाल तुम्ही उपस्थित केले, त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला कुठला वाटतो? नाही, मुळात असं आहे बघा, याच्यावर एक व्यापक चर्चा ही समाजात घडणं आवश्यक आहे. याचं कारण असं की सामाजिक व्यवस्था बदलते आहे का, समाजामध्ये काही गोष्टी बदलत आहेत का, काही गोष्टी घडतायत का. मला असं वाटतं आता न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये अमेरिकेमध्ये जर एखादा भारतीय वंशाचा महापौर होतोय म्हणून आपण आनंद व्यक्त करायचा का, नंबर 1 प्रश्न. आणि जर आपण असा आनंद व्यक्त करायचा का, तर आपल्याला एखादा अमेरिकन वंशाचा माणूस मुंबईमध्ये महापौर झालेला चालेल का. पण त्यावेळेला आपली भूमिका हीच असेल का की आपला भारतीय वंशाचा जर अमेरिकेत चालतो महापौर, तर अमेरिकन वंशाचा भारतात का नाही चालणार, अशी आपण भूमिका घेणार आहोत का. मला वाटतं नाही. कारण आपण जर बघितलं आपला इतिहास भारतीय लोकांचा, तर आपल्याला इटालियन वंशाच्या सोनिया गांधी चालल्या नाहीत. मग अमेरिकन लोकांना भारतीय वंशाचा महापौर का चालावा, हा एक प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये. याचं उत्तर माझ्याकडे नाही. चालावा न चालावा, बरोबर आहे चूक आहे, याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण हा प्रश्न तयार होतो का, तर निश्चितपणे तयार होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा जो काल भारतीय जनता पक्षाचे लोक रेटतायत की लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला, न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम महापौर झाला, मग मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का. मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल, पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले. मग मुस्लिम म्हणून त्यांनी राष्ट्रपती केलं का, त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का, काय म्हणून राष्ट्रपती केलं. या महाराष्ट्राने बॅरिस्टर AR अंतुलेंसारखा मुस्लिम मुख्यमंत्री सुद्धा पाहिलाय. मग तो मुस्लिम होता म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का त्यावेळेला, हा एक प्रश्न निर्माण होतो. का आपण ज्याला निवडून देतोय त्या माणसाची मानसिकता धार्मिक आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. आता माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब हे मुस्लिम मानसिकतेचे होते का, किंवा ते धार्मिक कट्टर मुस्लिम धार्मिक मानसिकतेचे होते का. आणि जर ते तसे असते तर आपण त्यांना निवडून दिलं असतं का. त्यामुळे मानसिकता महत्वाची आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो. याची उत्तर माझ्याकडे आज नाहीये ना. मला असं वाटतं समाजाने याच्यामध्ये व्यापक चर्चा करून याची उत्तरं शोधली पाहिजे. मी काय याची उत्तरं शोधायला बसलेलो नाही किंवा मी याची उत्तरं देत नाहीये, पण याच्यावर चर्चा होऊन समाजाने याची उत्तरं शोधली पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, न्यूयॉर्क शहरामध्ये बघितलं तर 50% अधिक परप्रांतीय राहतात. मग त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित असतील, पाकिस्तानी स्थलांतरित असतील, बांगलादेशी स्थलांतरित असतील, आफ्रिकन स्थलांतरित आहेत, काही साऊथ अमेरिकेचे मेक्सिकन स्थलांतरित आहेत. मग हे जे परप्रांतीय होते जे बाहेरच्या देशातनं तिकडे आलेले आहेत, ज्यांची 50% नागरिकता ही आता अमेरिकन झालेली आहे, हे जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांना सुद्धा सिटिझनशिप अमेरिकेची 2018 साली मिळाली आणि 2025 साली ते महापौर झाले. हाही महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. मग असा 7 वर्षापूर्वी ज्याला नागरिकता मिळालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.